नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले प्रश्न बघणार आहोत. ज्या प्रकारचे प्रश्न बॉम्बे हायकोर्ट आपल्याला पाठीमागे झालेल्या पेपर्समध्ये विचारत होते त्याच प्रकारचे प्रश्न इथे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर हे जे सर्व प्रश्न आपण बघणार आहोत ते पाठीमागे झालेल्या कोणत्या ना कोणत्या सरळ सेवेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले हे प्रश्न आहेत. त्यामुळे यातील प्रश्न आणि त्याची उत्तरे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहेत, कारण येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. चला तर मग एक एक प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक पहिला, पृथ्वीला 2 अर्धगोलांमध्ये विभागणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर समजा ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीच्या मधून अशी एक जर रेषा काढली तर याचे 2 भाग होतात, हा वरचा भाग आणि खालचा भाग. तर या पृथ्वीला 2 अर्धगोलांमध्ये विभागणारी ही जी रेषा आहे तिला विषुववृत्त म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असेल. मग हा जो वरचा भाग आहे तो आहे उत्तर गोलार्ध आणि हा जो खालचा भाग आहे तो आहे दक्षिण गोलार्ध. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, आपला देश भारत हा कोणत्या अर्धगोलामध्ये स्थित आहे? आपण पाठीमागे काढलेला हा जो अर्धगोल आहे किंवा पृथ्वी आहे याला एक जर उभी रेषा अशी काढली आणि त्याच्यामध्ये जर भारत आपल्याला दाखवायचा झाला तर भारताचे स्थान या इथे आहे. म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये पूर्व भागात भारताचे स्थान आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय असेल तर उत्तर गोलार्ध. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. भारत हा उत्तर अर्धगोलात आहे. त्याचबरोबर भारताच्या जो काही अक्षांश विस्तार आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो, किंवा जो काही रेखांश विस्तार आहे भारताचा त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर मग भारताचा अक्षांश विस्तार काय आहे तर तो आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षांश ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश. त्यामुळे हा पाठ करून ठेवा. त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर तो आहे 68 डिग्री 7 मिनिट पूर्व रेखांश ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखांश. त्यामुळे अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार दोन्हीही पाठ करा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, कोणत्या अर्धगोलात जलस्रोतांचे क्षेत्रफळ अधिक आहे? मग पृथ्वीचा हा जो अर्धगोल आहे या अर्धगोलामध्ये उत्तर भागात की दक्षिण भागात पाण्याचे साठे जास्त आहेत? तर पृथ्वीच्या या दक्षिण भागामध्ये पाण्याचे साठे जास्त आहेत आणि जमीन कमी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल दक्षिण अर्धगोल. पृथ्वीच्या दक्षिण अर्धगोलात जलस्रोतांचे क्षेत्रफळ हे जास्त आहे आणि जवळपास या दक्षिण भागात 81% एवढे पाण्याचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 4, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हे तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. खरं तर जे काही प्रश्न आपण घेणार आहोत ते सर्वच खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न आणि त्याचे उत्तर शक्यतो पाठ करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की भारताचे हे जे क्षेत्रफळ आहे ते जगाच्या किती टक्के आहे? तर भारताचे क्षेत्रफळ हे जगाच्या 2.42% एवढे आहे. त्यामुळे हा देखील आकडा लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7व्या क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळानुसार. त्यामुळे भारताचा क्रमांक कितवा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर तो आहे 7वा. त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के भूभाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे? तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राची जी नदी प्रणाली आहे त्याच्यामध्ये गोदावरी नदी प्रणाली ही सर्वात मोठी नदी प्रणाली आहे आणि याच गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या जवळपास 49.5% एवढा क्षेत्र व्यापलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. मग आता कोणकोणत्या नदीने कोणकोणते क्षेत्र किंवा किती क्षेत्र व्यापलेले आहे ते बघूया. तर गोदावरी नदी खोऱ्याने 49.5% म्हणजे सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले आहे महाराष्ट्रातील. त्यानंतर कृष्णा आणि भीमा नदीचे जे खोरे आहे त्याने 22.6% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आहे तापी पूर्णा नदी खोरे, याने 16.7% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यानंतर ज्या कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत
त्यांनी जवळपास 10.7% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. तर जे नर्मदा नदीचे खोरे आहे उत्तर महाराष्ट्रात त्यांनी जवळपास 0.5% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यामुळे या गोदावरी नदी खोऱ्याचे क्षेत्र लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतीय प्रमाण वेळ रेषा म्हणजेच इंडियन स्टँडर्ड मेरिडियन म्हणून कोणता रेखांश घेतला जातो? तर ज्या रेषेवरून भारताची प्रमाण वेळ ठरवली जाते त्याच्यासाठी एक स्टँडर्ड रेखांश असतो आणि तो रेखांश आहे 32 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखांश. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील रेखांश पाठ करून ठेवा ज्याच्यावरून भारतीय प्रमाण वेळ ठरवली जाते. प्रश्न क्रमांक 7, भारतीय प्रमाण रेखांश म्हणजेच इंडियन स्टँडर्ड मेरिडियन किती राज्यांतून जातो? तर मगाशीच पाहिलेली आपली जी भारतीय प्रमाण वेळ रेषा आहे म्हणजेच भारतीय प्रमाण रेखांश इंडियन स्टँडर्ड मेरिडियन तो जातो एकूण 5 राज्यांमधून. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ती राज्य कोणकोणती आहेत ते देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण खालीलपैकी कोणत्या राज्यातून भारतीय प्रमाण रेखांश जातो असा देखील प्रश्न विचारला जातो. तर ती राज्य आहेत उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर त्याच्या खाली छत्तीसगड, त्याच्या शेजारी ओडिसा आणि मग आंध्र प्रदेश. तर ही जी 5 राज्य आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यांमधून भारतीय प्रमाण रेखांश जातो. तर ही 5 राज्ये लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारताचे पूर्व ते पश्चिम एकूण अंतर किती आहे? तर हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. भारताचे पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर हे अंतर पाठच असायला हवे. तर भारताचे पूर्व पश्चिम अंतर आहे 2933 किलोमीटर एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, भारताचे उत्तर ते दक्षिण एकूण अंतर किती आहे? तर भारताचे उत्तर ते दक्षिण म्हणजे श्रीनगर ते कन्याकुमारी अंतर आहे 3214 किलोमीटर एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. तर भारताचे दक्षिण उत्तर अंतर हे पूर्व पश्चिम अंतरापेक्षा जास्त आहे हे लक्षात ठेवा. परीक्षेत त्या स्वरूपाने देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते? तर 2011 ही शेवटची जनगणना आहे, त्याच्यानंतर अजून जनगणना झालेली नाही. त्यामुळे पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातील ते 2011च्या जनगणनेनुसारच विचारले जातील. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या महाराष्ट्राची लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर ती आहे 9.3% एवढी. म्हणजे भारतात जेवढे लोक आहेत त्या लोकसंख्येच्या 9.3% एवढे लोक महाराष्ट्रात राहतात. मग याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया. पेपरमध्ये तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या देखील विचारली जाऊ शकते. तर ती किती आहे? 11,23,74,333 एवढी. त्यामुळे हा आकडा पाठ करून ठेवा. 2011च्या जनगणनेनुसारच सर्व फॅक्ट आपण बघणार आहोत, कारण त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातील. मग ही जी 11,23,74,333 लोकसंख्या आहे ती भारताच्या लोकसंख्येच्या 9.29% एवढी आहे. मग पुढचा प्रश्न येऊ शकतो की सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 19,98,00,000 एवढी आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम हे. सिक्कीम राज्याची लोकसंख्या फक्त 6,07,000 एवढी आहे. मग ज्या प्रकारे आपल्याला लोकसंख्येवरती प्रश्न येऊ शकतो की एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते, त्याचप्रकारे एकूण क्षेत्रफळाच्या भारताच्या किती टक्के क्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेले आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर महाराष्ट्र राज्याने देशाच्या 9.36% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यामुळे हा देखील आकडा तोंडपाठ करा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, भारताला 2 समान भागांत विभागणारी काल्पनिक रेषा कोणती? पाठीमागे आपण जे बघितलेली ती पृथ्वीला समान भागात विभागणारी रेषा होती, तिला विषुववृत्त म्हणतात. मात्र भारत देशाला 2 समान भागांमध्ये विभागणारी जी रेषा आहे ती रेषा आहे कर्कवृत्त हे. म्हणजेच काय, तर भारताच्या मधून जे जातं ते कर्कवृत्त आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणते वृत्त
हे भारताच्या मध्यातून जाते, तर त्याचं उत्तर असेल कर्कवृत्त. म्हणजे कर्कवृत्त हेच भारताला 2 भागात विभागते. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कर्कवृत्त म्हणजे किती अक्षांश आहे? तर कर्कवृत्त आहे 23 डिग्री 30 मिनिट उत्तर अक्षांश. त्यामुळे हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि हे भारताच्या मध्यामधून जाते. मग पुढचा प्रश्न येतो की कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते? तर भारतातील 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते आणि ती 8 राज्ये आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. तर ही 8 राज्ये तुम्हाला माहीत असली पाहिजेत की ज्या राज्यांमधून कर्कवृत्त जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, भारताचा सर्वात उत्तरेकडील बिंदू कोणता आहे? म्हणजे भारत देशाचा सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणते आहे असा इथे प्रश्न आहे. तर भारताचे सर्वात उत्तरेकडील ठिकाण आहे सियाचीन हिमनदी ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो बिंदू आहे एक्झॅक्टली जर सांगायचं झालं तर इथे एक इंदिरा कोल म्हणून ठिकाण आहे आणि ते ठिकाण भारताच्या सर्वात उत्तरेकडील बिंदू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे एकतर इंदिरा कोल हे तुम्हाला पर्यायामध्ये असेल किंवा सियाचीन हिमनदी हा पर्याय तुम्हाला दिलेला असेल. तर मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी आपल्या 4 PDF कोर्सेस आहेत. GS GKच्या PYQ नोट्स, कॉम्प्युटरच्या रिव्हिजन नोट्स, ड्रायव्हर भरतीसाठी 5 टेस्टची स्पेशल टेस्ट सिरीज प्लस 100 तांत्रिक प्रश्नांची PDF आणि शिपाई भरतीसाठी एक स्पेशल टेस्ट सिरीज आहे ज्याच्यामध्ये 10 टेस्ट प्लस विश्लेषण आहेत. तर यातील ज्या PDF कोर्सची तुम्हाला गरज असेल तो तुम्ही डोळे बंद करून घेऊ शकता. याचा 100% फायदा तुम्हाला पेपरमध्ये दिसून येईल. प्रश्न क्रमांक 13, भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? तर परीक्षेमध्ये आपल्याला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ही सर्व ठिकाणी भारताची माहीत असली पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील जे स्थान आहे ते आहे इंदिरा पॉईंट. हे अंदमान निकोबार बेटावरील इंदिरा पॉईंट हे भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू असेल. आणि परीक्षेत तुम्हाला विचारलं हा इंदिरा पॉईंट कोठे आहे? तर हा आहे ग्रेट निकोबार या बेटावरती. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि 2004ची जी सुनामी आलेली त्याच्यामध्ये हा इंदिरा पॉईंट पाण्याखाली गेलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, भारताचा सर्वात पश्चिमेकडील बिंदू कोणता आहे? तर भारताचा सर्वात पश्चिमेकडील बिंदू किंवा ठिकाण आहे गुजरातमधील घुअरमोटा हे ठिकाण. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हे सर्व पॉईंट भारताचे जे आहेत ते पाठ करायचे आहेत. कोणत्याही ठिकाणावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते? तर येथे 4 नद्या आहेत आणि त्यापैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणारी नदी आहे किंवा पूर्ववाहिनी नदी आहे असं आपल्याला ओळखायचं आहे. तर तापी नदी ही अरबी समुद्रास मिळते, नर्मदा नदी ही देखील अरबी समुद्रात जाऊन मिळते, साबरमती नदी ही देखील अरबी समुद्रात जाऊन मिळते. म्हणजे ह्या 3 नद्या आहेत त्या पश्चिमी वाहिनी नद्या आहेत. म्हणजेच अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या या 3 नद्या आहेत. मग राहिलेली कावेरी ही जी नदी आहे ती पूर्ववाहिनी नदी आहे आणि हीच नदी मग बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण भारतातील काही प्रमुख नद्या बघूया ज्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात आणि ज्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजेच पूर्ववाहिनी नद्या आहेत गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, सुवर्णरेखा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी. ह्या सर्व नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यानंतर अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजेच पश्चिमी वाहिनी नद्या आहेत सिंधू नदी, नर्मदा नदी, तापी नदी, लुनी नदी, साबरमती नदी, मही नदी आणि कोकणातील ज्या पश्चिमी वाहिनी नद्या आहेत त्या देखील अरबी समुद्रात जाऊन मिळतात. त्यामुळे ह्या अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला प्रातःकालीन तारा किंवा मॉर्निंग स्टार म्हणून ओळखले जाते? तर सूर्यमालेतील हा जो शुक्र ग्रह आहे त्याला मॉर्निंग स्टार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता ग्रह हा वलयांसाठी किंवा कड्यांसाठी
किंवा त्याच्या भोवती असलेल्या रिंग्ससाठी प्रसिद्ध आहे. तर असा ग्रह कोणता आहे की ज्याला रिंग्स आहेत किंवा कडे आहेत? तर तो ग्रह आहे शनी ग्रह. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर आपल्याला माहीत आहे की कृष्णा नदी ही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. मग दिलेल्या पर्यायांमध्ये महाबळेश्वर आहे का? नाही. पण महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या घाटात आहे? तर ते आहे पश्चिम घाटामध्ये, किंवा त्याला आपण सह्याद्री असं म्हणतो महाराष्ट्रात. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणते असेल? तर ते आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम घाट. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे देखील प्रश्न येऊ शकतो. डायरेक्ट ठिकाण न देता पश्चिम घाट किंवा सह्याद्री असा देखील पर्याय तुम्हाला दिला जाऊ शकतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर अशा स्वरूपाचे जे काही जागतिक भूगोलाचे प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ते देखील आपण कव्हर करत आहोत. तर जगामधील सर्वात लहान महासागर आहे आर्क्टिक महासागर, हा उत्तरी ध्रुवावरील. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सर्व व्याघ्र प्रकल्प तुम्हाला माहीत असले पाहिजेत. त्याच्यातील कोणत्याही राष्ट्रीय उद्यानावरती किंवा व्याघ्र प्रकल्पावरती प्रश्न विचारला जातो. तर हा जो नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे तो आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर असेल. आता महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्याने आहेत, ती पाठ करा. त्याच्यातले एकावर तरी प्रश्न विचारला जातो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे नागपूर जिल्ह्यामध्ये, किंवा त्यालाच पेंच म्हटलं जातं. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये, किंवा कधीकधी पर्यायांमध्ये बोरिवली हा देखील पर्याय असतो. एक्झॅक्ट लोकेशन आहे बोरिवली. त्यानंतर गुगामाल राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, किंवा त्यातेच मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प देखील आहे. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये. शक्यतो पर्यायांमध्ये सांगली हा पर्याय मॅक्झिमम करून दिला जातो. तर हे 5 राष्ट्रीय उद्याने आणि पाठीमागचा एक नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, 6 असे टोटल 6 राष्ट्रीय उद्याने तोंडपाठ करा. त्याचे जिल्हे तोंडपाठ करा. याच्यातील एकावर तरी प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, अंदमान बेटे आणि निकोबार बेटे यांना कोणता चॅनेल विभक्त करतो? तर भारताच्या दक्षिणेला जी अंदमान बेट समूह आहे आणि त्याच्या खाली निकोबार बेट समूह आहे, तर यांना विभक्त करणारं एक चॅनेल आहे. त्या चॅनेलला 10° चॅनेल किंवा 10 डिग्री चॅनेल म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर भारतातील ज्या काही महत्त्वाच्या प्राकृतिक रचना आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर भारतामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे उलर सरोवर, हे उलर लेक. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हे कोठे आहे? तर हे आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामुळे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या उलर लेकची साधारणतः लांबी ही 16 किलोमीटर आहे. त्यामुळे ही लांबी देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर ह्या उलर लेकला जे पाणी येते त्या पाण्याचा स्रोत कोठून आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचा स्रोत आहे झेलम नदीपासून. म्हणजे झेलम नदीचे पाणी या उलर सरोवरामध्ये येत असते किंवा साठत असते. त्यामुळे ही नदी देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, भारतामध्ये गव्हाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर हायेस्ट व्हीट प्रोड्युसिंग स्टेट भारतातील कोणते आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. गेल्या कित्येक वर्षापासून उत्तर प्रदेशमध्येच गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता आहे? असा कोणता ग्रह आहे आपल्या सूर्यमालेमध्ये ज्याला सर्वाधिक उपग्रह आहेत? तर तो ग्रह आहे शनी हा. शनी हा या ग्रहाला जवळपास 274 एवढे उपग्रह आहेत. आणि हा जो डेटा आहे
हा नासाने रिलीज केलेला डेटा 2025चा आहे. म्हणजे 2025च्या डेटानुसार 274 एवढे उपग्रह शनिग्रहाला आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताचे मध्य केंद्र दर्शवणारे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर असे कोणते ठिकाण आहे की ज्याच्यामध्ये भारताचे मध्य केंद्र म्हणजे जिओग्राफिकलदृष्ट्या जे ठिकाण भारताच्या मधोमध येते असे ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. नागपूरमध्ये 0 माइलस्टोन असे एक ठिकाण किंवा पिलर ब्रिटिशांनी उभा केलेला आणि या ठिकाणापासून देशातील विविध ठिकाणांची ते अंतर मोजायचे किंवा त्या अंतर मोजण्यासाठी रेफरन्स पॉईंट म्हणून हे नागपूरमधील 0 माइलस्टोन वापरले जायचे. त्यामुळे परीक्षेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात की भारताचे भौगोलिकदृष्ट्या मध्य केंद्र दर्शवणारे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. तर आता आपण भारताची पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे जे पॉईंट आहेत त्याची रिव्हिजन करूया. तर भारताचे सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणते आहे? तर ते आहे इंदिरा कोल. कोणत्या ठिकाणी आहे? तर लडाखमध्ये. त्यानंतर सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते आहे भारताचे? तर ते आहे इंदिरा पॉईंट. कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ते आहे अंदमान निकोबार बेटांवर. त्यानंतर सर्वात पूर्वेकडील ठिकाण कुठे आहे? तर ते आहे किबिथू हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे हे देखील पाठ करून ठेवा. सर्वात पूर्वेकडील ठिकाण आणि सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आहे घुअरमोटा गुजरात राज्यामध्ये. तर हे सर्व इन्फॉर्मेशन त्याचबरोबर सेंटर पॉईंट नागपूर जिल्ह्यातील पाठ करा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य कोणते आहे? तर भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेले राज्य कोणते आहे? तर ते आहे गुजरात. मग गुजरात हेच राज्य भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणती नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते? तर अशी कोणती नदी आहे जी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते? तर आता हे जर हिमालय आपण बघितला इथे, तर हा हिमालय आहे आणि याची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा कोणती नदी दर्शवते? तर ही जी ब्रह्मपुत्रा नदी वाहत आहे ती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील रेषा दर्शवते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयाची त्याचबरोबर भारताची सर्वात पूर्वेकडील रेषा दर्शवते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. दक्षिण भारतातील किंवा भारतीय उपखंडातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांपैकी सर्वात मोठी नदी कोणती आहे? म्हणजेच भारतातील सर्वात मोठी पश्चिमी वाहिनी नदी येथे विचारलेली आहे. पश्चिमी वाहिनी म्हणजे काय? तर जी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर भारतातील सर्वात मोठी पश्चिमी वाहिनी नदी आहे नर्मदा नदी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याची योग्य उत्तर असेल. आणि ही नर्मदा नदी परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाची आहे, कारण सरळ सेवेमध्ये या नर्मदा नदीवरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे याच्याबद्दल थोडीशी अजून माहिती आपण बघूया की ही जी नर्मदा नदी आहे ती भारतीय उपखंडातील पश्चिमी दिशेला वाहणारी सर्वात लांब नदी आहे. मग हिचा उगम कुठं होतो त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर अमरकंटकमध्ये मध्य प्रदेश या राज्यात या नदीचा उगम होतो. त्यामुळे राज्य देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचं अजून एक नाव आहे या नदीला, ते आहे रेवा. नर्मदा नदीला रेवा असे देखील म्हटलं जातं. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. याची लांबी आहे 1312 किलोमीटर एवढी. त्यामुळे लांबीनुसार ही सर्वात मोठी पश्चिमी दिशेला वाहणारी नदी आहे. आणि ही अरबी समुद्राला कोठे जाऊन मिळते? तर खंबातच्या आखातामध्ये किंवा खाडीमध्ये ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे अरबी समुद्राला मिळणारी सर्वात मोठी पश्चिमी वाहिनी नदी आहे नर्मदा नदी ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. गंगा नदीचे मैदान आणि दख्खनचे पठार यांना वेगळी करणारी पर्वतरांग कोणती आहे? तर भूगोलाच्या दृष्टिकोनातून हे अशा स्वरूपाचे प्रश्न खूप विचारले जातात. तर उत्तर भारतामध्ये हे जे गंगा नदीचे मैदान आहे आणि खाली दक्षिण भारतामध्ये हे जे दख्खनचे पठार आहे, यांना वेगळी करणारी जी पर्वतरांग आहे तिला विंध्य पर्वतरांग म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो
की उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना अलग करणारी किंवा वेगळे करणारी पर्वतरांग कोणती आहे, तर ती देखील आहे विंध्य पर्वतरांगच. त्यामुळे कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 30, कावेरी नदीचा उगम कोठे होतो? तर ही देखील दक्षिण भारतातील एक महत्त्वपूर्ण नदी आहे आणि हिचा उगम होतो ब्रह्मगिरी पर्वतावरती. कोणत्या राज्यात? तर कर्नाटक राज्यामध्ये. तुम्हाला पेपरमध्ये राज्य देखील विचारू शकतात की कावेरी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो, तर कर्नाटक राज्यातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये कावेरी नदीचा उगम होतो. आता याच प्रकारे इतर काही महत्त्वाच्या नद्या आपण बघूया भारतातील, की ज्याच्यावरती परीक्षेत अशा स्वरूपाचा त्यांच्या उगमावरती प्रश्न विचारले जातात. तर महानदीचा उगम कुठे होतो? तर दंडका अरण्यामध्ये महानदीचा उगम होतो. किंवा तुम्हाला सिंहवा डोंगररांग हा देखील पर्याय दिलेला असू शकतो. सिंहवा डोंगररांग रायपूर किंवा छत्तीसगड या राज्यामध्ये महानदीचा उगम होतो. त्यानंतर गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. हे ठिकाण आहे ब्रह्मगिरी डोंगर रांगेमध्ये सह्याद्री पर्वतातील किंवा पश्चिम घाटातील. जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यामुळे हे देखील ठिकाण लक्षात ठेवा. त्यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर अमरकंटक या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यातील मैकल पर्वतरांगांमधील अमरकंटक येथे नर्मदा नदीचा उगम होतो. त्यानंतर तापी नदीचा उगम कुठे होतो? तर तापी नदी देखील मध्य प्रदेश राज्यामध्येच उगम पावते. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामधील जो सातपुडा पर्वतरांग आहे त्याच्यामधील मुलताई डोंगर रांगा येथे तापी नदीचा उगम होतो. त्यामुळे परीक्षेत विचारले जाणाऱ्या हा काही महत्त्वाच्या नद्या आहेत ज्याच्या उगमांवरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या पाठ करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर जोग धबधबा आहे शरावती नदीवरती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. किंवा कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर हा आहे कर्नाटक राज्यावरती. त्यामुळे हे राज्य देखील लक्षात ठेवा. आता परीक्षेमध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे धबधबे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर हा जोग धबधब्यालाच गिरसप्पा धबधबा असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा कोणताही नाव पेपरमध्ये असू शकतं. आणि हा आहे शरावती नदीवर कर्नाटक राज्यामध्ये. त्यानंतर शिवसमुद्रम हा देखील एक महत्त्वाचा धबधबा आहे. तो आहे कावेरी नदीवरती. हा देखील कर्नाटक राज्यामध्येच आहे. त्यानंतर धुवाधार धबधबा आहे नर्मदा नदीवरती. तो आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. आणि दूधसागर हा एक प्रसिद्ध धबधबा आहे मांडवी नदीवरती गोवा या राज्यामध्ये. तर हे काही महत्त्वाचे धबधबे आहेत आणि ते कोणत्या नदीवर आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 32, पाल्क सामुद्रधुनीद्वारे श्रीलंकेशी जोडलेले भारतीय राज्य कोणते आहे? तर ही जी पाल्कची सामुद्रधुनी आहे ती आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान. मात्र इथे भारतीय राज्य विचारलेलं आहे. मग भारताचे शेवटचे राज्य दक्षिणेकडील ते आहेत तमिळनाडू. मग तमिळनाडू आणि श्रीलंका या दोन ठिकाणांच्या दरम्यान आहे ही पाल्कची सामुद्रधुनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, सिंधू नदीचा उगम कोणत्या सरोवराजवळ होतो? तर ही जी सिंधू नदी आहे ती देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि हिचा उगम होतो मान सरोवराजवळ जो आहे कैलास पर्वतरांगेमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, अलकनंदा नदी भगीरथी नदीला कोणत्या ठिकाणी मिळते? तर अलकनंदा नदी आणि भगीरथी नदी या दोन नद्यांचा संगम हे एक खूप मोठे पवित्र स्थान आहे. आणि ही जी अलकनंदा नदी आहे ती भगीरथी नदीला देवप्रयाग या ठिकाणी मिळते. आणि हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे उत्तराखंड या राज्यामध्ये. त्यामुळे हे ठिकाण किंवा राज्य देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जे चिल्का सरोवर आहे ते भारतातील सर्वात मोठे
खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर किंवा लेक कोणते आहे? तर त्याचं उत्तर असेल हे चिल्का सरोवर आहे. मग हे कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे ओडिसा राज्यामध्ये, भारताच्या पूर्व किनारपट्टीमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, चिरिया खान ही कोणत्या राज्यात आहे? तर अशा प्रकारे ज्या काही महत्त्वाच्या खाणी आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. तर ही जी चिरिया खान आहे ती आहे झारखंड या राज्यामध्ये. आणि ही जी खाण आहे ती कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ही खाण आहे लोह खनिजासाठी प्रसिद्ध. आयर्न ओर किंवा लोह खनिज याच्या मायनिंगसाठी ही प्रसिद्ध असलेली खाण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सोपे प्रश्न, मीडियम प्रश्न, त्याचबरोबर डिफिकल्ट प्रश्न देखील बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेत कोणत्याही प्रकारचे प्रश्न तुम्हाला जरी विचारले तर त्याची तयारी करून घेणं या दृष्टिकोनातून मी ह्या व्हिडिओ सिरीज चालू केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये दिसतील आणि त्यातून जेवढे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याची चांगली रिव्हिजन करा. त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला पेपरमध्ये होईल. तर आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या खाणी बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर पन्ना खान ही कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ही हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेली खाण आहे. मग ती कोठे आहे? तर ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर खेत्री खाणीवरती प्रश्न विचारला जातो की ही खाण कोणत्या राज्यात आहे? तर ही खाण आहे राजस्थानमध्ये. ही आहे कॉपरसाठी प्रसिद्ध खाण. त्यानंतर झरिया ही एक प्रसिद्ध खाण आहे जी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. ती आहे झारखंड या राज्यामध्ये. आणि कोलार गोल्ड माइन किंवा कोलार गोल्ड फील्ड, जिला KGF म्हटलं जातं, ज्याच्यावरती मूवी देखील बनलेला आहे, ती आहे कर्नाटक राज्यामध्ये. त्यामुळे या काही प्रसिद्ध खाणे आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 37, पँगॉंग सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर हे एक प्रसिद्ध सरोवर आहे आणि हे सरोवर आहे भारतातील लडाख या केंद्रशासित प्रदेशात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, डंकन सामुद्रधुनी किंवा डंकन पॅसेज कोणत्या बेटांच्या दरम्यान स्थित आहे? तर हा जो डंकन पॅसेज आहे किंवा डंकनची सामुद्रधुनी आहे ती आहे दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान या 2 बेट समूहांच्या दरम्यान. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, भारतातील तांदळाचे कोठार किंवा राईस बॉल ऑफ इंडिया म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर अशा स्वरूपाचे खूप सारे प्रश्न विचारले जातात पेपरमध्ये. तर भारताचा राईस बाउल ऑफ इंडिया किंवा भारताचे तांदळाचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील कृष्णा आणि गोदावरी नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे तो प्रदेश भारताचे तांदळाचे कोठार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला तांदळाचे कोठार म्हणून कोणते राज्य ओळखले जाते असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल भारतातील आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे ते तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी राईसचे कल्टिवेशन खूप जास्त आहे. त्यामुळे हे राज्य देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? तर हा जो धबधबा आहे तो मुद्दाम मी मगाशी कव्हर केला नव्हता कारण याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर हा जो कपिलधारा धबधबा आहे तो आहे नर्मदा नदीवरती. एकतर तुम्हाला कोणत्या नदीवरती आहे असा प्रश्न विचारला जातो किंवा कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारला जातो. तर आहे नर्मदा नदीवरती मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे हा कपिलधारा धबधबा देखील त्या 5-6 धबधब्यांमध्ये ॲड करा आणि याचे ठिकाण आणि नदी तोंडपाठ करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41, चंद्र आणि भागा या 2 प्रवाहांच्या संगमातून कोणत्या नदीचा उगम होतो? तर हा देखील एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की चंद्र आणि भागा असे 2 प्रवाह एकत्र येऊन यांच्या संगमातून चेनाब ही नदी निर्माण होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही जी नदी आहे ती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग आहे.
आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सिंधू नदी प्रणाली खूप महत्त्वाची आहे, कारण या सिंधू नदी प्रणालीमध्ये सिंधू नदी, झेलम नदी, चिनाब नदी, रावी नदी, बियास नदी, सतलज नदी या 6 प्रमुख नद्या आहेत आणि यांच्यापासून ही सिंधू नदी प्रणाली तयार होते. त्यामुळे या 6 नद्या लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की सिंधू नदी वाटप करार 1960 नुसार पाकिस्तानच्या वाट्याला कोणत्या नद्या आल्या आणि भारताच्या वाट्याला कोणत्या नद्या आल्या. तर हा करार 1960चा आहे, आधी लक्षात घ्या. त्यानुसार पाकिस्तानच्या वाट्याला सिंधू, झेलम, चिनाब या 3 नद्या गेल्या आणि भारताच्या वाट्याला रावी, बियास, सतलज या 3 नद्या आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या नदी वाटप देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर सिंधू नदीचा उगम कोठे होतो, हा एक खूप वेळा प्रश्न विचारला जातो. जे मागाशीच आपण पाहिलं की मानस सरोवराजवळ सिंधू नदीचा उगम होतो. मग सिंधू नदीची एकूण लांबी किती आहे, तर ते आहे 2880 किलोमीटर एवढी. पण फक्त भारतातील लांबी जर विचारली तर ती आहे 709 किलोमीटरमध्ये. एवढंच लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी अँटेसिडंट रिव्हर म्हणून कोणती नदी ओळखली जाते, तर ती आहे सिंधू नदी. अँटेसिडंट म्हणजे हिमालय पर्वताच्या निर्मितीच्या आधीपासून अस्तित्वात असलेली नदी कोणती, तर ती आहे सिंधू नदी ही. मग परीक्षेत प्रश्न विचारला जातो की सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे, तर चिनाब नदीच सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे, तर ती आहे सतलज नदी. पहिल्या क्रमांकाची उपनदी चेनाब आणि दुसरी आहे सतलज. ह्या 2 नद्या लक्षात ठेवा. आणि याच चेनाब नदीचा उगम मग कुलू हिल्स येथे होतो, चंद्र आणि भागा या 2 प्रवाहांच्या एकत्रीकरणापासून, जो आता याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर शेवटचा प्रश्न या प्रणालीवर विचारला जातो की काश्मीरसाठी महत्त्वाचे असलेल्या नदीचे नाव काय, तर काश्मीरच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची नदी आहे झेलम नदी ही. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, पूर्व घाट आणि पश्चिम घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकत्र येतात, तर भारताचा पूर्व घाट आणि पश्चिम घाट ही जी 2 प्राकृतिक रचना आहेत या एकत्र होतात निलगिरी टेकड्यांमध्ये किंवा निलगिरी पर्वतरांगेमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याची योग्य उत्तर असेल. आता या निलगिरी टेकड्यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की याच्यामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे, तर ते आहे दोडा बेट्टा. दोडा बेट्टा हे निलगिरी पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे हे शिखर देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 43, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे जंगल हे सर्वाधिक क्षेत्र व्यापते, तर भारतामध्ये अशी कोणती जंगले किंवा वने आहेत जी सर्वात जास्त आढळून येतात, तर ते आहेत उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. या वनांचे प्रकार हे भारतात सर्वाधिक आढळले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. ही जी पानझडी वने आहेत ती साधारणतः 100 सेंटीमीटर ते 200 सेंटीमीटर पावसाचे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशात आढळतात. आणि त्यामुळेच ही जी आर्द्र पानझडी वने आहेत ती भारतात सर्वात जास्त आढळतात किंवा यांना मान्सूनची वने देखील म्हटलं जातं. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल कोणाला मान्सूनची वने म्हणून ओळखलं जातं, तर ही जी आर्द्र पानझडी वने आहेत यांना उष्णकटिबंधीय भागातील त्यांना मान्सूनची वने या नावाने देखील ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, भारताचा पूर्व किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो, तर भारताची जी पूर्व किनारपट्टी आहे ती साधारणतः कोरोमंडल किनारा म्हणून ओळखली जाते. मग याच्यामध्ये तमिळनाडू या राज्याचा किनारा पूर्णपणे कोरोमंडल म्हणून ओळखला जातो, तर आंध्र प्रदेश या राज्याचा काही भाग दक्षिणेतील हा देखील कोरोमंडल किनारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता भारतातील ज्या ज्या राज्याला किनारपट्टी आहे त्यांना काही विशेष नावाने त्या भागात ओळखलं जातं, तर ते आपण बघूया. महाराष्ट्र आणि गोव्याची किनारपट्टी ही कोकण या नावाने ओळखली जाते. केरळम किंवा केरळची किनारपट्टी ही मलबार किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. तमिळनाडूची किनारपट्टी ही कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखली जाते आणि ओडिशा राज्याची किनारपट्टी ही उत्कल किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ही 4 महत्त्वाच्या किनारपट्टी आणि त्यांची नावे आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 45, गुवाहाटी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे,
तर काही प्रसिद्ध शहरे जी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठी वसलेले शहर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता आपण पिओन पदासाठी किंवा शिपाई पदासाठी जे क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या नदीच्या काठी कोणती महत्त्वाची शहरे वसलेली आहेत ते कव्हर केलेलं आहे. त्यामुळे ते इथे मी रिपीट करत नाही. मात्र इथे 2 महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करूया ब्रह्मपुत्रेच्या संदर्भात. तर ते आहेत, एक तर प्रश्न विचारला जातो की ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते. तर ही नदी अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये दिहांग या नावाने ओळखली जाते. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर या नदीला बांगलादेशामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते हा देखील प्रश्न विचारला जातो. तर ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशामध्ये जमुना या नावाने ओळखली जाते. तर ही 2 नावे ब्रह्मपुत्रा नदीची लक्षात ठेवा. ती कोणत्या प्रदेशात कोणत्या नावाने ओळखली जाते याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य हे भारतीय गौर किंवा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्रातील भारतीय गौर किंवा गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे दाजीपूर अभयारण्य किंवा यालाच राधानगरी अभयारण्य म्हणून देखील ओळखले जातं, जे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आता महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य बघूया जी विशिष्ट प्राण्यांसाठी ओळखली जातात. तर मयुरेश्वर सुपे हे जे अभयारण्य आहे ते मोर या पक्ष्यासाठी ओळखले जाते. ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर भीमाशंकर अभयारण्य ओळखले जाते शेकरू या प्राण्यासाठी, जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ते देखील आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आत्ताच पाहिलेलं राधानगरी किंवा दाजीपूर अभयारण्य ते आहे गव्यांसाठी प्रसिद्ध, ते आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. ते विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर तुंगारेश्वर आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि कर्नाळा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. ही तिन्ही अभयारण्य ही पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहेत. त्यानंतर कारंजा सोहोळ हे जे अभयारण्य आहे ते काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, जे आहे वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये. आणि सागरेश्वर हे अभयारण्य आहे हरणासाठी प्रसिद्ध, ते आहे सांगली जिल्ह्यामध्ये. तर हे काही महत्त्वाचे अभयारण्य ती कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहेत ही इन्फॉर्मेशन आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, बंगालचे दुःखाश्रू द सॉरो ऑफ बंगाल म्हणून कोणती नदी ओळखली जाते. तर बंगालचे दुःखाश्रू म्हणजेच काय, तर अशी कोणती नदी आहे पश्चिम बंगालमध्ये की जिच्या येणाऱ्या वारंवार पुरांमुळे तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तर ती नदी आहे दामोदर नदी. त्यामुळे दामोदर नदीलाच बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षा तुम्हाला याच प्रकारे बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणती नदी ओळखली जाते असा प्रश्न येऊ शकतो. तर बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाणारी नदी आहे कोसी नदी. त्यामुळे ही देखील नदी लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 48, भारतासोबत सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाची आहे. तर कोणता देश आहे ज्याची सीमा भारताला जोडून आहे आणि ज्याची सीमा सर्वात जास्त आहे भारतासोबत. तर भारतासोबत सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सीमा शेअर करतो बांगलादेश हा देश. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. बांगलादेश या देशाची जवळपास 4096 किलोमीटर एवढी सीमा ही भारत देशाला लागून आहे. मग परीक्षेत प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणते राज्य हे बांगलादेशला सीमा शेअर करते किंवा शेअर करत नाही. तर ती राज्य बघूया आपण. पश्चिम बंगाल, त्यानंतर आसाम, त्यानंतर मेघालय, त्यानंतर त्रिपुरा आणि मग मिझोराम. तर ही जी 5 राज्ये आहेत ही 5 राज्ये आपली सीमा बांगलादेश या देशासोबत शेअर करतात.
त्यामुळे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की भारतातील किती राज्यांची सीमा बांगलादेशला लागून आहे, तर त्याचे उत्तर असेल 5 राज्ये आहे. आणि ती 5 राज्ये कोणती आहेत, तर ती आहेत ही 5 राज्ये. प्रश्न क्रमांक 49, भारतामध्ये खनिज संपत्तीने समृद्ध असे पठार कोणते आहे? तर भारत देशात खनिज समृद्धीने संपन्न असलेले पठार आहे छोटा नागपूरचे पठार. यालाच मिनरल हार्ट ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 याची योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, भारतामधील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर अशा प्रकारे रस्त्यावरती देखील हा प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आता हा मार्ग कोठून कोठेपर्यंत आहे? तर हा आहे उत्तर भारतातील श्रीनगरपासून ते दक्षिण भारतातील शेवटचे टोक कन्याकुमारी. त्यामुळे श्रीनगर ते कन्याकुमारी साधारणतः हा 3745 किलोमीटर लांब एवढा मार्ग आहे आणि त्यामुळेच हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग देखील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अभ्रकाचे विपुल साठे आढळतात? तर अभ्रक जास्त प्रमाणात आढळत नाही आहे, मात्र त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो आढळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता रत्नागिरी व्यतिरिक्त सिंधुदुर्ग आणि गडचिरोली येथे देखील अभ्रकाचे साठे आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची खनिजे आणि त्याची साठी कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत ते बघा. त्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर लोह खनिजाची साठी कुठे आहेत? तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली हे पूर्व विदर्भातील जिल्हे आणि कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे याच्यामध्ये लोह खनिज आढळतो. त्यानंतर बॉक्साईटचे साठे कुठे आहेत? तर हे प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दक्षिण कोकणात आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आहेत. त्यामुळे हे बॉक्साईटचे साठे लक्षात ठेवा. याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दगडी कोळशाचे साठे कुठे आहेत? तर चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने दगडी कोळशाचे साठे आढळून येतात. त्यानंतर मॅंगनीजचे साठे कुठे आहेत? तर नागपूर, भंडारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणामध्ये हे मॅंगनीजचे साठे आहेत. त्यानंतर चुनखडीचे साठे हे प्रामुख्याने यवतमाळ आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यामध्ये आढळून येतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. तर हे काही महत्त्वाची खनिजे आणि ती कोणत्या जिल्ह्यात आढळतात त्याची इन्फॉर्मेशन आहे. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नोट्स तयार करा, पण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 52, भारतातील कोणत्या राज्याची सीमा ही नेपाळ, भूतान आणि चीन या 3 देशांशी जोडलेली आहे? तर असे कोणते राज्य आहे भारतात की ज्याची सीमा ही नेपाळ, भूतान आणि चीन या 3 देशांसोबत आहे? तर ते राज्य आहे सिक्कीम. सिक्कीमची सीमा ही नेपाळसोबत आहे, भूतानसोबत आहे आणि चायनासोबत देखील आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता भारतामध्ये अजून 2 राज्ये आहेत की ज्यांची सीमा इतर 3 देशांसोबत जोडलेली आहे. तर ती देखील आपण बघूया. पश्चिम बंगाल ह्या राज्याची सीमा देखील बांगलादेश, नेपाळ आणि भूतान अशा 3 देशांसोबत जोडलेली आहे. त्यामुळे हे देखील राज्य पाठ करून ठेवा. त्यानंतर अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा देखील चीन, म्यानमार आणि भूतान या 3 देशांसोबत जोडलेली आहे. त्यामुळे हे देखील राज्य पाठ करा. या राज्यांची सीमा प्रत्येकी 3 देशांसोबत जोडलेली आहे. प्रश्न क्रमांक 53, भारतामध्ये खनिज उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते आहे? तर याच्यामध्ये ना प्रत्येक सोर्समध्ये वेगवेगळं उत्तर आहे. काही ठिकाणी ओडिसा आहे, काही ठिकाणी झारखंड आहे. पण जे भारत सरकारची जी आर्थिक पाहणी आहे त्याच्यानुसार ओडिसा हे भारताचे खनिज उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्यामुळे शक्यतो परीक्षेमध्ये देखील तुम्हाला ओडिसा हे ज्याचं योग्य उत्तर दिलं जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन झालेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला जातो की भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर साधारणतः 1936 मध्ये भारतातील उत्तराखंड
या राज्यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान स्थापन करण्यात आले आणि त्याचे नाव आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, किंवा ह्याला हेली म्हणून नाव होते सुरुवातीला, त्याच्यानंतर नाव बदलण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जिम कॉर्बेट, जे 1936 स्थापन करण्यात आलेले उत्तराखंड राज्यात असलेलं भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 55, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच FSIची स्थापना कधी झाली? तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या स्थापनेवरती देखील खूप वेळा प्रश्न विचारले जातात आणि याची स्थापना झाली 1981. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. जर प्रश्न अवघड करायचा असेल तर ते याचे साल विचारतील, नाहीतर ते शक्यतो दरवेळी याचे मुख्यालय विचारतात की फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे. तर याचे मुख्यालय आहे डेहराडून येथे. त्यामुळे हे मुख्यालयाचे ठिकाण लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 56, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था म्हणजेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर भारताची राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था आहे कर्नाल या ठिकाणी, ते आहे हरियाणा या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57, भारतामधील मसाल्यांचे उद्यान किंवा स्पाइस गार्डन ऑफ इंडिया म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तर भारतामध्ये मसाल्यांचे उद्यान म्हणून केरळ किंवा केरळम या राज्याला ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 केरळ हे आहे भारताचे स्पाइस गार्डन ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 58, भारतातील असे कोणते राज्य आहे ज्याच्या सीमा सर्वाधिक राज्यांना स्पर्श करतात? तर भारतातील उत्तर प्रदेश या राज्याच्या सीमा ह्या जवळपास एक केंद्रशासित प्रदेश आणि 8 राज्यांना टच करतात. म्हणजे टोटल 9 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश यांना या सीमा टच करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की उत्तर प्रदेश या राज्याच्या सीमा सर्वाधिक टिंबटिंब राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना टच करतात. तर त्याचे उत्तर असेल 9. प्रश्न क्रमांक 59, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? परीक्षेमध्ये जर आपल्याला जनगणनेवरती प्रश्न विचारलेच तर त्या अनुषंगाने त्याचे देखील प्रश्न आपण येथे कव्हर करणार आहोत. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता ठाणे जिल्हा. मात्र या ठाणे जिल्ह्याचे 2014 साली विभाजन होऊन त्याच्यापासून पालघर हा जिल्हा तयार झाला. तरी देखील परीक्षेत तुम्हाला ठाणे हाच पर्याय जर असला तर ठाणे हे याचे योग्य उत्तर असेल. जर ठाणे पर्याय नसला तर मात्र दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे जिल्हा, हे तुमचे उत्तर असेल. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 2 जिल्हे लक्षात ठेवा. पहिला आहे ठाणे आणि त्यानंतर आहे मग पुणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? तर महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे 82.34% एवढा आणि तो आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यामुळे लक्षात ठेवा, 2011ची जनगणना महत्त्वाची आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आता त्याच्यातील काही महत्त्वाच्या बाबी आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला विचारू शकतात की सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर तो आत्ता बघितला ठाणे. मग सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर तो आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा. त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर किती असा प्रश्न विचारू शकतात. तर तो आहे 15.99% एवढा किंवा 16% असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर महाराष्ट्राची घनता किती? तर ते आहे 365 एवढी. हे सर्व आकडे पाठ करायचे आहेत, कोणत्याही आकड्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? तर ते आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याची. आणि सर्वात कमी कोणत्या? तर ते आहे गडचिरोली जिल्ह्याची. त्यानंतर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर ते आहे 929 एवढे. मग सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे रत्नागिरी. आता रत्नागिरीचा आकडा लक्षात ठेवा 11-22, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे मुंबई शहर या जिल्ह्याचे. त्यानंतर आत्ताच आपण बघितलेलं की महाराष्ट्राची साक्षरता आहे 82.34% एवढी. मग सर्वाधिक साक्षरता कोठे आहे? तर ते आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात आणि सर्वात कमी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि मग लास्टचे प्रश्न याच्यावरती येऊ शकतात, ते म्हणजे महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या किती टक्के आहे?
तर साधारणतः 54.78% एवढी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, तर महाराष्ट्राच्या 45.22% एवढी लोकसंख्या ही शहरी भागात राहणारी लोकसंख्या आहे. त्यामुळे हे दोन्ही आकडे पाठ करा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर अशा रीतीने आपण हे 60 प्रश्न बघितलेले आहेत. खरे तर अजून भरपूर प्रश्न आहेत, जवळपास 125पेक्षा जास्त प्रश्न मी भूगोलासाठी काढून ठेवलेले आहेत, की जेणेकरून जर प्रश्न भूगोलावरती आला तर आपल्याच व्हिडिओतून तो कव्हर झाला पाहिजे. पण हे 60 प्रश्नच घेताना जवळपास आपल्याला 1 तास लागलेला आहे, त्यामुळे खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यासाठी आपण इथेच थांबूया. राहिलेले प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच कव्हर करू. त्याचबरोबर परीक्षेसाठी GS आणि GKच्या जर PYQ नोट्स कोणी घेतलेले नसतील तर त्यांनी पटकन परचेस करा आणि यामध्ये दिलेले सर्व PYQ आणि त्याची संबंधित जी माहिती आहे ती तोंडपाठ करा. परीक्षा जर पाठीमागे ज्या प्रकारचे प्रश्न आले त्याच पॅटर्नमध्ये राहिली तर ह्या PYQ नोट्सच्या बाहेर एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्टची ड्रायव्हर पदासाठी जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील आपली ही टेस्ट सिरीज आहे, त्याचा देखील फायदा तुम्हाला 100% होईल. त्यामध्ये आपण 100+ तांत्रिक प्रश्न देखील कव्हर केलेले आहेत, त्यामुळे ते देखील तुम्ही घेऊ शकता. आणि शिपाई भरतीसाठी आपली टेस्ट सिरीज देखील आहे स्पेशल, त्याच्यामध्ये देखील उत्तम प्रकारे आपण विश्लेषण दिलेलं आहे, त्याचा देखील निश्चितच फायदा तुम्हाला पेपरमध्ये होऊ शकतो. आत्तापर्यंत आपण विज्ञानचे अशाच प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. विज्ञानचे अजून देखील प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर राज्यघटनेवरती 100 प्रश्न आपण घेतलेले आहेत. शक्यतो त्याच्यामधूनच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. आणि आता राहिलेला आहे तो इतिहास. तर इतिहासचे देखील लवकरच आपण जेवढे जास्तीत जास्त प्रश्न घेता येईल तेवढे घेण्याचा प्रयत्न करू. परीक्षा होईपर्यंत प्रत्येक विषयावरती अशाच प्रकारे प्रश्नांची सिरीज आपली चालूच राहील. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.